दरवाजा तोडला गेला तेव्हा घरात 4 मृतदेह आढळून आले। त्यात एक 2 महिन्यांची गोंडस मुलगी होती, जिने आपल्या आईच्या कुशीत प्राण सोडल्याचं बोललं जातंय। जिला अजून जग बघायचं होतं, तिचे डोळे 2 महिन्यात मिटले। मुंबईत घडलेल्या या एका घटनेमुळे कुटुंबातील कलहाचा किंवा नैराश्याचा परिणाम म्हणून एखादा संसार कसा उद्ध्वस्त होतो हे लक्षात येतं। मुंबईतील कफ परेड भागात पोलिसांना एका घरात एक नौदल अधिकारी, एक महिला आणि त्यांची 2 चिमुकली मुलं हे मृतावस्थेत सापडली। नेमकं एका रात्रीत असं काय घडलं, हे चौघे मृतावस्थेत आढळले, तेच या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत। 30 वर्षांचे पूरणमल मेहरा हे नौदलात अधिकारी म्हणून कार्यरत होते। 2015 पासून ते नौदलात कार्यरत होते। मूळचे राजस्थानचे असलेले पूरणमल मेहरा यांचं लग्न ओमा यांच्यासोबत 2020 मध्ये झालं होतं। तर ओमाच्या बहिणीचं लग्न हे पूरणमलच्या मोठ्या भावासोबत झालेलं आहे। पूरणमलचा एक भाऊ लष्करात आहे, तर दुसरा भाऊ गावी असतो। नौसैनिक असलेल्या पूरणमलने 14 ऑगस्टच्या रात्री एक मेसेज पाठवला। त्यात लिहिलं होतं की आके हमारी बॉडी लेके जाना, म्हणजेच तुम्ही येऊन आमचे मृतदेह घेऊन जा। हा मेसेज त्यांनी वडिलांना केला होता। दुसऱ्या दिवशी 15 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजता पूरणमलच्या आईने तो मेसेज वाचला आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यानंतर मेहरा कुटुंबियांनी फोनाफोनी सुरू केली। 15 ऑगस्टच्या संध्याकाळी नौदल नियंत्रण कक्षात फोन करून माहिती देण्यात आली। त्यानंतर नौदलाचे अधिकारी पूरणमलच्या घरी पोहोचले आणि दरवाजा तोडल्यानंतर भयानक चित्र समोर दिसलं। रात्री 11च्या सुमारास पोलिसांना आत्महत्येविषयी माहिती कळताच पोलीसही घटनास्थळी आले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर अनेक गोष्टी धक्कादायक समोर आल्या। नौदलाच्या अधिकाऱ्यांनी पूरणमल मेहराच्या घराचं दार तोडून जेव्हा आत प्रवेश केला तेव्हा पूरणमल गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याची पत्नी ओमा आणि 2 मुलं ही मृतावस्थेत आढळली होती। त्यात 2 महिन्याची चिमुकली ही मृतावस्थेत आईच्या कुशीत असल्याचं दिसून आलं। पूरणमल यांनी त्यांची पत्नी आणि मुलाला विष देऊन नंतर स्वतः गळफास घेतल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। आता पूरणमल मेहरा याच्या आत्महत्येमागचं गूढ उकलण्यासाठी पोलीस सर्व बाजूने तपास करत आहेत। यात काही वेगवेगळ्या शक्यता देखील व्यक्त होत आहेत। पूरणमल यांचा कुटुंबियांसोबत वाद असल्याचं समजतंय। गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून तो कुटुंबियांच्या संपर्कात नव्हता। 2 महिन्यांपूर्वी त्याला बाळ झालं होतं, तरीही कोणी बघायला आलं नाही। त्यामुळे तो तणावात असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते। गेल्या वर्षभरात तो मानसिक तणावात होता। अश्विनी रुग्णालयात तो उपचारही घेत होता, अशी माहिती समोर आलेली आहे। घटनेची माहिती मिळाल्यानंतर रविवारी सकाळी मोठा भाऊ ब्रिजलाल जे रुग्णालयात आला। त्याच्या जबाबानुसार पूरणमल याला समुद्रापेक्षा डेस्कवर म्हणजे ऑफिसमध्ये काम करण्याची त्याची मागणी होती। त्यामुळे तो तणावात असल्याचाही संशय वर्तवण्यात आलेला आहे। तसेच तो 5 ते 6 महिन्यापासून संपर्कात नसल्याचंही सांगितलं गेलं। दुसरीकडे बाळ झालं तरी 2 महिन्यात त्याला कोणी विचारलं नाही। या सर्व गोष्टींमुळे तो तणावात असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पूरणमल हा गेल्या वर्षभरापासून घरी आला नव्हता। आम्ही त्याला सुट्टी घेऊन घरी येण्याबाबत सतत सांगत होतो, अशी माहिती समोर आलेली आहे। तर दुसरीकडे शेजारी आणि कुटुंबीय व्यक्ती यांच्याकडून प्राथमिक चौकशीत पोलीस यांना समजलं की जोडप्याचं लग्न होऊन 4-5 वर्ष झालेलं होतं आणि त्यांच्यात कौटुंबिक कलह आणि वारंवार भांडणं देखील होत होती। एका आठवड्यापूर्वीच ओमाचे वडील हे तिला परत घेऊन जाण्यासाठी आले होते, मात्र पूरणमल याने नकार दिला आणि सांगितलं की जर तिला जायचं असेल तर तिला घेऊन जा, पण मुलांना माझ्या सोबत राहू द्या। असंही बोलल्यानंतर ओमाचे वडील त्यांना म्हणजे मुलांना आणि मुलीला न घेताच परत गेले। कदाचित ओमा या मुलांना घेऊन वडिलांसोबत गेल्या असत्या तर त्यांचा जीव वाचला असता, असंही आता बोललं जाते। या जोडप्यांमधील वादाचं नेमकं कारण काय होतं याची आता पोलिसांकडून चौकशी केली जाते। चौघांच्या मृत्यूचा घटनाक्रम समजून घेण्यासाठी पोलीस कुटुंबीय, शेजारी आणि इतर संबंधित साक्षीदारांचे सविस्तर जबाब नोंदवत आहेत। जे रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालात त्यांचा मृत्यू गळफास घेतल्याने श्वास कोंडून झाल्याचं निष्पन्न झालंय। मात्र फॉरेन्सिक आणि रासायनिक विश्लेषणाचे अहवाल प्राप्त होईपर्यंत ओमा आणि त्या 2 मुलांच्या मृत्यूचं नेमकं कारण समोर येणार नाही। पण एकूणच पूरणमल यांच्यावर मानसिक तणावातून उपचार सुरू असल्याची देखील माहिती समोर आली। घरातील कौटुंबिक कलह आणि पोस्टिंगशी संबंधित तणावातून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असाच प्राथमिक अंदाज आहे। आता यात काही वेगळी माहिती समोर येते का? पूरणमलने पत्नी आणि मुलाला विष दिल्यानंतर त्याने प्राण सोडल्याची खात्री केली आणि नंतर आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे। या दरम्यान काय घडलं? कारण की पोलीस जेव्हा घरी गेले होते तेव्हा तिघांचे मृतदेह हे कुजण्याची सुरुवात त्यांची झाली होती। त्यामुळे मृत्यूची नेमकी वेळ काय होती आणि या हत्याकांडामागे कौटुंबिक वाद होता की इतर काही कारणं होती, त्याचाही तपास आता केला जातोय। तर दुसरीकडे या वादात 2 चिमुकल्याचा गेलेला नाहक बळी यावर मात्र हळहळ व्यक्त होताना दिसते। पण एकूणच मुंबईतील कफ परेड भागात घडलेलं हे हत्याकांड आणि आत्महत्या प्रकरण याविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा।